चला तर मित्रांनो, काल आपण महाबळेश्वरला आलतो आणि आता तुम्हाला महाबळेश्वर दाखवण्यासाठी सगळे आम्ही फिरायला निघालेलो. छत्रपती शिवाजी महाराज की. तर पहिले लागते इथे श्री पंचगंगा मंदिर. गुड मॉर्निंग मित्रांनो. महाबळेश्वरच्या आपल्या सिरीजमध्ये आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळ सकाळचा व्ह्यू पहा. उशीरच झाला उठायला, पण उठल्यावर व्ह्यू खूप छान असा आहे. चला तर मित्रांनो, काल आपण महाबळेश्वरला आलतो आणि आता तुम्हाला महाबळेश्वर दाखवण्यासाठी सगळे आम्ही फिरायला निघालेलो. आमच्याबरोबर तुम्ही देखील महाबळेश्वर फिरा. काही फेमस पॉईंट आहेत ते देखील आपण पाहूया. तर चला आमच्याबरोबर तुम्ही देखील महाबळेश्वर फिरण्यासाठी. आज वो आता आपण पोचलेलो आहोत ते श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्ट येथे दर्शनासाठी. तुम्ही पाहू शकता इथे सुंदर असं महाराजांचं स्मारक. खूप छान असं महाराजांचं स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. तर मित्रांनो, दर्शनासाठी जाऊया श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानाकडे. तर पहिले लागते इथे श्री पंचगंगा मंदिर. चला पहिले पंचगंगा मंदिराचे दर्शन घेऊया. रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही पाहू शकता सुंदर अशी छान छान वस्तूंची दुकाने, बॅगा वगैरे, गॉगल वगैरे सगळं मिळून जातं. चला तर आता आपण पोचलेलो श्री पंचगंगा मंदिर क्षेत्र महाबळेश्वर. आपल्या समोरच सुंदर असं मंदिर. चला दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो, आता दर्शनासाठी जाऊया मंदिरामध्ये. तर मित्रांनो, या मंदिराची उभारणी 13व्या शतकात झालेली आहे. तर मंदिराच्या गोमुखातून 5 पवित्र नद्यांचे पाणी सतत वाहत असते. हे पाणी कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या नद्यांचे उगमस्थान मानले जाते. तर मित्रांनो, 5 नद्यांचा उगम जिथे झालं ते पंचगंगा मंदिर खरोखर खूप छान बघण्यासारखं आहे. नक्की भेट द्या. महाबळेश्वरला येतं. आतमध्ये कॅमेरा अलाउ नसल्यामुळे व्हिडिओ तर नाही बनवता आली, पण खूप छान आहे. चला तर आता मुख्य महाबळेश्वर मंदिरात जाऊया. इथे देखील अतिबळेश्वर मंदिर.
तर मित्रांनो, इथे जे आपण आता मंदिर पाहतो ते सगळे पुरातन आहेत आणि त्यात देखील हे मंदिर देखील किती वर्ष जुनं आहे बोलले? तर मित्रांनो, हे मंदिर देखील 850 वर्ष पुरातन मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता, खूप छान असं मंदिराचं बांधकाम पूर्ण दगडी. चला तर आता आपण महाबळेश्वर मंदिरमध्ये चाललेलो आहोत, जे मुख्य मंदिर, पूर्ण शहराचं नाव ज्या देवावरून पडलेलं आहे ते महाबळेश्वर. त्याचं दर्शन घेण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत. आता मी बाहेर जायचं तिकडे जाऊ नका जाऊ नाही इकडूनच. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य महाबळेश्वर हे प्राचीन महाबळेश्वर मंदिर आहे. हे मंदिर भगवान शंकरांना अर्पित असून सुमारे 1000 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेले हे मंदिर आहे. हो मित्रांनो, या मंदिराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे शिवलिंग, जे काळ्या दगडातील रुद्राक्षाच्या आकारात आहे. तर मुख्य महाबळेश्वर मंदिर तुम्ही पाहू शकता, खूप छान असं कोरीव काम. खरोखरच सगळे मंदिर खूप छान आहेत महाबळेश्वर परिसरातले. कालपासून फिरतो, खूप छान परिसर पण आहे. चला तर सर्व छान छान दर्शन झालेले आहे आणि आता आपण निघालेलो पुढील पॉईंटसाठी. पाहूया आता पुढे काय काय पॉईंट आहेत. हे मंदिर परिसर खूप छान होतं, खूप छान दर्शन झाले. तुम्ही पाहू शकता पूर्ण दुतर्फा छान छान वस्तू, बॅग वगैरे, गिफ्टमध्ये आयटम. चला नक्की भेट द्या महाबळेश्वरला.